आम्हाला कुणी आडवा गेल्यास आडवा केल्याशिवाय राहणार नाही। रायगडमधील कार्यक्रमातून भरत गोगावलेंचा तटकरेंना इशारा। तर खांद्यावर रुमाल टाकणारा हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो। गोगावलेंचा तटकरेंना टोला। मंत्री भरत गोगावलेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना नॅपकिन वाटप। काही दिवसांपूर्वी सुनील तटकरेंनी नॅपकिन उडवत गोगावलेंची खिल्ली उडवली होती। त्याच मैदानातून गोगावलेंचं प्रत्युत्तर। तटकरे कुटुंबीय चीटर। रायगड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत फक्त भाजप आणि शिवसेनेची युती असणार। सुनील तटकरेंना हद्दपार करणार शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा हल्लाबोल। सुनील तटकरेंची उलटी गिनती सुरू। पुढच्या निवडणुकीला रुमाल डोक्यावर घ्यायला नाही लावला तर बघा, आमदार महेंद्र थोरवेंचा इशारा। भोकर मतदारसंघात लक्ष्मण हाकेंनी तोडपाणी केलं। अमोल मिटकरींकडून हाकेंची ऑडिओ क्लिप पोस्ट करत आरोप। तर सुरत चव्हाणांकडूनही हाकेंच्या बिअरच्या बॉटलसोबतचा फोटो ट्विट करत टीका। मी पाणी तोड तर अजितदादा नदी तोड सिंचन तोड। लक्ष्मण हाकेंचं अजितदादांच्या राष्ट्रवादीला प्रत्युत्तर। तर अजितदादांनी सत्तेत जाण्यासाठी कुठं कुठं तोडपाणी केलं ते सांगू का, हाकेंचा इशारा। नागालँडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। अजितदादांचे नागालँडमधील 7 आमदार सत्ताधारी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीत विलीन। तर माहिती घेऊन कारवाईबद्दल निर्णय घेणार, अजित पवारांची प्रतिक्रिया। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला। मराठीबद्दल माझ्या मनात कायम आदर आहे आणि राहील। हिंदी मुंबईची बोलीभाषा या वक्तव्यावर प्रताप सरनाईकांची सारवासारव। प्री वेडिंग बंद करा, लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी। वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजानं जाहीर केली आचारसंहिता। समाजहित लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांनी नियम पाळण्याचं आवाहन। नाशकातील बैठकीत कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा ठरल्या। 31 ऑक्टोबर 2026 ते 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार। महाराष्ट्रात कोरोनाचा आणखी एक बळी। गेल्या 24 तासात 65 नव्या रुग्णांची नोंद। मुंबईत 22 तर पुण्यामध्ये 25 नवे रुग्ण। राज्यातील आतापर्यंत सक्रिय रुग्णांची आकडेवारी 824। मणिपूरमध्ये अतिमुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। गुवाहाटी ते हिंफाळ पावसाचं थैमान। पूर आणि भूस्खलनात 28 जणांचा मृत्यू। 23 लाख नागरिकांना पुराचा फटका। नायजेरियातील मोकावा शहराजवळ धरण फुटल्यानं पूर। आतापर्यंत 150 जणांचा मृत्यू। 1,500 लोकांना पुराचा फटका। घरं पुरात वाहून गेली। अनेक नागरिक जे आहेत ते बेपत्ता। रशियाच्या ओलेना आणि